दिव्यांग बांधवांकरिता आणि दिव्यांग भगिनींकरिता एक खूप मोठी खुशखबर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहे दिव्यांग बांधवांनो आणि भगिनींनो. तर बघा दिव्यांग बांधवांनो आणि भगिनींनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जी खुशखबर घेऊन आलेलो आहे ती काय आहे? तर बघा मित्रहो, विशेष सहाय्य योजनेचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र सरकारच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सन 2026-2027 या वर्षाकरिता विशेष सहाय्य योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांकरिताचा जो निधी आहे तो वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि याकरिता आज दिनांक 30 जुलै रोज गुरुवारला शासन निर्णय काढण्यात आलेला आहे. एक जी निर्णय म्हणजे निर्गमित करण्यात आलेला आहे. त्याच्या माध्यमातून आपण ही गोड बातमी सर्व दिव्यांग बांधवांकरिता घेऊन आलेलो आहे. यामध्ये कोणत्या योजना आहेत ते सुद्धा बघून घेऊया मित्रांनो. ज्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, दिव्यांग श्रावणबाळ सेवा, दिव्यांग राज्य निवृत्ती वेतन योजना, या दोन्ही योजनेमधील जे दिव्यांग बांधव, दिव्यांग भगिनी पात्र आहेत त्या सर्व दिव्यांग बांधवांकरिता, दिव्यांग भगिनींकरिता ही एक खूप महत्वाची आनंददायी बातमी आहे की त्यांच्याकरिता निधी वितरित करण्याकरिताची मंजुरी देण्यात आलेली आहे, ते सुद्धा शासन निर्णयाच्या माध्यमातून. आणि हे जे हा जो मंजूर निधी आहे, हा मंजूर निधी नेहमीप्रमाणे या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये डीबीटी द्वारे वर्ग केला जाणार आहे लाभार्थ्यांना. बघा, आणि आपल्या सर्वांना माहितच आहे की 1 एप्रिल 2026 पासून हे जे सर्व काही काम आहे ते दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाकडे, विभागाकडे देण्यात आलेलं आहे. त्यानुसार हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे आणि त्यानुसार इथून पुढे ही पूर्ण वितरणाची जी प्रक्रिया आहे ही लवकरात लवकर वितरणाची प्रक्रिया सुरू होऊन जाईल आणि सर्व तुमच्या महाराष्ट्र राज्यामधील दिव्यांग बांधव असतील, भगिनी असतील, या सर्व योजनेचे जेवढे काही पात्र लाभार्थी आहेत यांच्या आधार संलग्न खात्यावर वितरण होण्याकरिता सुरुवात लवकरच होणार आहे. सोबतच वितरण सुरू झाल्या आपला प्रयत्न असणार आहे की आपणा सर्वांपर्यंत, महाराष्ट्र राज्यातील सर्व दिव्यांग बांधवांपर्यंत आणि भगिनींपर्यंत आपले व्हिडिओच्या माध्यमातून, म्हणजे आपलं जे चॅनल आहे, आपलं जे पेज आहे ज्याचं नाव आहे कृषक भारत कालाल यंके अग्रवालच्या माध्यमातून सर्वात अगोदर आपणा सर्वांपर्यंत परत वितरण सुरू झाल्या संदर्भातली खात्यावर पैसे अनुदान जमा होत आहेत 2500 रुपये, या संदर्भातली गोड बातमी आपणच या व्हिडिओच्या माध्यमातून एक वेळ परत सर्वांकरिता घेऊन येणार आहोत बांधवांनो. तर बघा दिव्यांग बांधवांनो आणि भगिनींनो, तुमचे या दिव्यांग पोर्टल संदर्भात किंवा परमनंट कार्ड संदर्भात, टेम्पररी कार्ड संदर्भात किंवा या योजने संदर्भात किंवा तुम्हाला परत एरर वगैरे काय जे टेक्निकल येत आहेत नोंदणी करत असताना किंवा बेनिफिशियरी सत्यापन ॲपवर जर काही अडचण येत असेल, या सर्व तुमच्या मनातील प्रश्नासंदर्भात तुमचे काय जे प्रश्न असतील तर आपला हा व्हिडिओ तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचल्याच्या नंतर या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुमचे प्रश्न, तुमच्या प्रतिक्रिया, तुमचं मार्गदर्शन, तुमचे सजेशन नोंदवा मित्रांनो. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी देत आहे आणि इथून पुढे सुद्धा देत राहील मित्रांनो. वेळ प्रसंगी माझा प्रयत्न असतो की मी ताबडतोबच उत्तर देऊन टाकतो, परंतु समजा काही तुमचे प्रश्न असले की ज्याच्याकरिता आवश्यक अधिकाऱ्यांकडून, कर्मचाऱ्यांकडून जर माहिती गोळा करावयाची असली तर तशा परिस्थितीमध्ये माहिती संकलन करून त्या तुमच्या प्रश्नाचं म्हणजे उत्तर देण्याकरिता जर मला थोडा वेळ लागला तर लागू शकतो, परंतु नक्कीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी नेहमी देत आलेलो आहे. आणि आता जर काही विचारले तर त्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर मी नक्कीच व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला कळवेल मित्रांनो. फक्त एक लक्षात ठेवा, यूट्यूबवर जेव्हा तुम्ही प्रश्न विचारता यूट्यूब चॅनलवर त्या व्हिडिओच्या खाली, तर तेथे पुरावे देण्याकरिता स्क्रीनशॉट, GR, फोटो किंवा व्हिडिओ वगैरे तिथे कमेंट करता येत नाही किंवा अपलोड करता येत नाही. फेसबुक पेजवर जर विचारलं तर मी फेसबुक पेजवर नेहमीच पुराव्याकरिता स्क्रीनशॉट वगैरे, व्हिडिओ, शासन निर्णय, फोटो वगैरे सेंड करत आलेलो आहे, अपलोड करत आलेलो आहे. त्यामुळे तुम्ही तिथे विचारू शकता. पण तुम्ही जर म्हणले मला युट्यूबच्या खाली पुरावा द्या, तर तशा ठिकाणी सध्या यूट्यूबकडे ऑप्शन नाहीये किंवा तसा पर्याय नाहीये की तिथे आपण व्हिडिओ वगैरे टाकू शकू आणि ते तुम्ही पाहू शकाल. याकरिता तुम्हाला माझ्या फेसबुकच्या पेजलाच, ज्याचं नाव आहे नितीन अग्रवाल, तिथे भेट द्यावं लागेल. त्याखाली जर तुम्ही कमेंट केली, प्रश्न विचारला, तर नक्कीच मी तुम्हाला हवी असलेली माहिती, व्हिडिओ, शासन निर्णय वगैरे तुमच्यापर्यंत मी देऊ शकतो, पोहोचवू शकतो. किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथे शासन निर्णयाची लिंक वगैरे देता येईल. याच्या व्यतिरिक्त दुसरं कमेंट बॉक्समध्ये देणे शक्य नाहीये. तर बघा,
मित्रांनो, आशा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या सर्वांकरिता ही दिलेली गोड महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी नक्कीच माझ्या इतर व्हिडिओंप्रमाणे या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली माहिती सुद्धा तुमच्याकरिता लाख मोलाची ठरेल, उपयोगी ठरेल. तर आपल्या महाराष्ट्र राज्यातील तमाम दिव्यांग बांधवांना, भगिनींना ही गोड बातमी, मोठी बातमी मिळावी याकरिता नक्कीच हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करा मित्रांनो, जेणेकरून त्यांना सुद्धा गोड बातमी मिळेल, आधार मिळेल, दिलासा मिळेल. आणि हा व्हिडिओ तुम्ही त्यांच्यापर्यंत शेअर केल्यामुळे ते सुद्धा नक्कीच तुमचे आभार मानतील मित्रांनो. तर मित्र बघा, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह. आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या अखेरीस सांगतो आणि त्यानंतरच्या नवीन व्हिडिओमध्ये आणतो, ज्याप्रमाणे ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा आणली त्यानुसार. भेटूया अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.